अनोखं प्रेम भाग 16. सुहानी बेडवर येऊन बसली. त्यावेळी त्याला कळलं की ती रडत होती. शिवम उठला आणि त्याने तिच्या डोळ्यांतून आलेलं पाणी हळुवारपणे पुसलं. सुहानी इमोशनल होऊन त्याच्याकडे पाहत होती. सुहानी, मला ठाऊक आहे की तुला माझी काळजी वाटते, पण काळजी करू नकोस. आता काही नाही होणार मला. आणि तू विसरलीस, तू माझ्यासाठी करवा चौथचं व्रत केलं होतं. मग चिंता करण्याची काय गरज आहे? तो तिचा मूड ठीक करण्याचा प्रयत्न करत होता. त्याचं बोलणं ऐकून सुहानीने हलकीशी स्माईल केली. आणि सुहानी, मला एक गोष्ट तुला सांगावीशी वाटते की मी तुला आता जास्त दिवसांसाठी माहेरी पाठवणार नाही. मी खूप मिस केलं तुला, तो तिला गंभीरपणे म्हणाला. ते ऐकून सुहानीचं मन भरून आलं. तिचे डोळे पाणावले, पण ओठांवर एक क्यूटशी स्माईल आली. त्याचं ते बोलणंच तिच्यासाठी पुरेसं होतं. त्याच्या त्या एका वाक्याने तिचं मन आनंदाने भरून गेलं होतं. तिला एक हिंट भेटली होती की ज्या भावना तिच्या मनात आहेत त्या एकतर्फी नाही आहे. शिवमच्या मनात तिच्याबद्दल काहीतरी आहे, पण तिला आता तेही जाणून घ्यावं लागणार होतं. काही वेळाने दोघंही झोपी गेले. आज दोघंही सोबत असल्यामुळे ते निवांत झोपले होते. दुसऱ्या दिवशी शिवम सकाळी लवकर उठला. सुहानी निवांत झोपलेली होती. तिचा तो क्यूट चेहरा पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली. त्याने तिला डिस्टर्ब केलं नाही. तो आधी वॉशरूममध्ये गेला आणि मग फ्रेश होऊन तो जिमला गेला. इकडे काही वेळाने सुहानी उठली. तिने बघितलं की शिवम तिथं नाही आहे. तीही फ्रेश होऊन आली आणि शिवमसाठी नाश्ता बनवायला खाली गेली. तिने नाश्ता बनवला आणि तो नाश्ता ती आपल्या बेडरूममध्ये घेऊन आली. म्हणजे शिवम जिमवरून आल्याबरोबर तो नाश्ता करील. पण शिवमऐवजी निशाच तिथे आली. निशाला तिथे पाहून सुहानीचा मूडच खराब झाला. तिला सकाळी सकाळी निशाबरोबर वाद घालायचा नव्हता. शिवमची बायको वापस आली तर, जिच्यावर शिवमला इतका विश्वास आहे. शिवमला या अवस्थेत सोडून आपल्या माहेरी निवांत राहायला गेली होतीस तू. मला तर समजत नाहीये, त्याला इतका विश्वास का आहे तुझ्यावर? काय केलं आहेस तू इतकं? आधी तर शिवम तुझा इतका द्वेष करत होता. तो आता अचानक तुझा रक्षक, तुझा साथीदार बनला आहे. कसं केलंस तू हे? अरे हो, आठवलं. त्या सुनसान घरात घालवलेली ती सुनसान भिजलेली रात्र. त्या रात्री काही झालं होतं का? निशा आपल्या मनात असलेलं विष बाहेर काढत होती. सुहानी रागाने तिच्याकडे पाहत होती. वा, तू आपल्या हाताने जेवण भरवतेस ना शिवमला. तू त्या जेवणात काही देतेस की काय त्याला? एक मिनिट, आता आठवण झाली. तुझं रक्त दिलं आहेस ना तू शिवमला. हा त्याचाच परिणाम आहे ना, ज्यामुळे शिवम अचानक इतका विश्वास ठेवायला लागला आहे तुझ्यावर. निशा तावातावाने बोलत होती. सुहानीला तमाशा करायचा नव्हता, म्हणून ती अजूनही शांत होती. त्याचाच फायदा निशा घेत होती. इतक्यात निशाचं लक्ष सुहानीच्या मंगळसूत्रावर गेलं. हे जे काळे मणी आहेत ना तुझ्या गळ्यात, ते सगळं ढोंग आहे. ती ते मंगळसूत्र तिच्या गळ्यातून ओढून काढणार, तो सुहानीने तिचा हात पकडला. सोड निशा, तुटेल ते मंगळसूत्र, सुहानी रागाने म्हणाली. मग तुला काय फरक पडतोय? ती मण्यांची एक माळच तर आहे. याला काही किंमत नाहीये. तुझं काही नातं नाहीये शिवमशी. तो तुला बायको म्हणाला म्हणून तू खरंच त्याची बायको बनणार नाहीस. निशा अजूनही बकवास करत होती. शिवमचा नकार तिच्या जिव्हारी लागला होता. मी म्हणाले माझं मंगळसूत्र सोड निशा, सुहानी परत म्हणाली. तुझं शिवमशी काही नातं नाहीये सुहानी, त्यामुळे तुला ते घालण्याचा काहीही अधिकार नाहीये, ती रागाने म्हणाली. इतक्यात मागून शिवम आला आणि त्याने निशाला ओढून बाजूला केलं. तुझी हिंमत कशी झाली सुहानीला हात लावण्याची? अधिकार तर तुला नाहीये या घरात राहण्याचा. हे घर माझं आहे निशा, आणि या घरात जे काही होतं ते माझ्या मर्जीनुसार होतं. तू माझ्या परिवाराचा भाग नाहीये. तू इथे फक्त एक पाहुणे आहेस, त्यामुळे आपली लायकी ओळखून राहा. शिवम आता खूप रागात होता. शिवमला पाहून निशाचं तोंडच बंद झालं. सुहानी शांतपणे शिवमकडे पाहत होती. आणि काय म्हणालीस तू? माझं सुहानीशी काही नातं नाहीये. आमचं लग्न कसं झालं, कोणत्या परिस्थितीत झालं, याने काही फरक पडत नाही. फरक फक्त या गोष्टींनी पडतो की मी हिला माझी पत्नी मानतो की नाही. आणि कान देऊन ऐक, मी सुहानीला आपली पत्नी मानतो. ती पत्नी आहे माझी. ती सुहानी शिवम मेहरा आहे. खबरदार, जर तू पुन्हा तिचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर.
सुहानी भावूक होऊन शिवमचं बोलणं ऐकत होती. तिला आठवलं की कशा प्रकारे शिवमने आत्तापर्यंत तिला प्रत्येक अडचणीतून सोडवलं होतं. तिची प्रत्येक वेळी मदत केली होती आणि आजही तो तेच करत होता. तिला काही म्हणण्याची गरजच नव्हती. शिवम तिला प्रोटेक्ट करत होता. निशाला वाटलं नव्हतं की शिवम इतक्या लवकर परत येईल. आता त्याला पाहून तिचे धाबे दणाणले होते. ती काहीही न बोलता तिथून निघून गेली. पण शिवम आता एवढ्यावर गप्प बसणार नव्हता. तो सुहानीला दिशाच्या रूममध्ये घेऊन आला आणि तिला घडलेला सगळा प्रसंग सांगितला. ते ऐकून दिशा आणि रोहित दोघंही शॉक झाले. आपल्या बहिणीच्या वर्तनामुळे खजील होऊन दिशाने शिवम आणि सुहानीची माफी मागितली आणि तिने एका आठवड्यातच निशाला घरी परत पाठवते म्हणून सांगितलं. खरं तर यात दिशाची काहीही चूक नव्हती, पण निशामुळे तिलाही खाली पाहावं लागत होतं. सुहानीने दिशाला समजावून सांगितलं की यात तिची काहीही चूक नाहीये. तिला माफी मागण्याची काही गरज नाही. दिशाने सुहानीला प्रॉमिस केलं की ती निशाला समजावून सांगेल आणि दिशाने त्याच वेळी निशाच्या रूममध्ये जाऊन तिला बरंच झापलं आणि एका आठवड्यात तिला घरी परत जावं लागेल म्हणून सांगितलं. आता हे प्रकरण आपल्याच अंगलट आल्याने निशा शांत उभी राहून सगळं ऐकत होती. तिने दिशाला सॉरी म्हणत पुन्हा असं करणार नाही म्हणून सांगितलं. दिशाच्या सांगण्यावरून ती येऊन सुहानी आणि शिवमलाही सॉरी म्हणून गेली. पण शिवम रागाने तिथून सुहानीला परत आपल्या रूममध्ये घेऊन आला आणि तिला निशाचं बोलणं मनावर घेऊ नकोस म्हणून सांगितलं. पण सुहानी निशाबद्दल नाही तर शिवमबद्दलच विचार करत होती. तो तिला आपली पत्नी मानतो हे शब्द तिच्या डोक्यात फिरत होते. सुहानी दिवसभर तेच शब्द आठवून मनातल्या मनात खुश होत होती. त्या दिवशी रात्री शिवम जेव्हा आपल्या बेडरूममध्ये आला तेव्हा सुहानी आपल्या जागेवर झोपलेली होती. शिवम झोपायला लागला तर त्याच्या लक्षात आलं की सुहानी त्याच्याकडेच पाहत होती. त्याला ते थोडं ऑड वाटलं. त्याने तिला गुड नाईट म्हणत दुसरीकडे चेहरा केला आणि झोपला. पण सुहानी मात्र जागीच होती. दिवसेंदिवस तिचं शिवमवर असलेलं प्रेम वाढतच चाललं होतं. ती त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. तिचं प्रेम तिच्या डोळ्यात दिसत होतं. ती दिवसरात्र फक्त त्याच्याविषयीच विचार करत होती. इतक्यात तिला लक्षात आलं की शिवमला थंडी वाजत होती. म्हणून तिने उठून त्याच्या अंगावर ब्लँकेट व्यवस्थित टाकलं आणि त्याच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवून ती परत झोपी गेली. इतक्यात शिवमने डोळे उघडले. सुहानीचं बदललेलं वागणं तो नोटीस करत होता आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. सकाळी सुहानी लवकर उठून तयार झाली आणि कोणता ड्रेस घालावा याचा विचार करत होती. इतक्यात तिला आठवलं की शिवमला रेड कलर खूप आवडतो म्हणून तिने मुद्दाम रेड कलरचा अनारकली घातला. आजकाल सुहानी शिवमचा विचार करून लाजायला लागली होती. त्याच्यासाठी आणि त्याला हवं तसं तयार व्हायला लागली होती. त्याचा विचार करून स्वतःशीच हसायला लागली होती. तिला आता शिवमच्या आसपास घुटमळत राहायला आवडत होतं. तो आपल्या डोळ्यांसमोरून दूर जाऊ नये असंच तिला वाटत होतं. सकाळी शिवम जेव्हा तयार व्हायला लागला तेव्हा त्याने आरशात सुहानीला पाहिलं. त्या लाल अनारकलीमध्ये ती गुलाबाच्या फुलाप्रमाणे दिसत होती. तू आज छान दिसतेस, तो अडखळत म्हणाला. ते ऐकून सुहानीचे गालही गुलाबाप्रमाणे लाल झाले. शिवम जेव्हा ऑफिसला गेला तेव्हा तिला एकटीला तिथे करमेनासं झालं होतं. सुहानी आपल्या रूममध्ये बेचैन होऊन फिरत होती. शिवम, खरंच हे लग्न, आपलं नातं परिपूर्ण आहे, काहीच अधुरं नाहीये, ती स्वतःशीच म्हणत लाजत होती. इतक्यात तिच्या लक्षात आलं की शिवमचा फोन घरीच राहिला होता. तिला समजलं की आता ऑफिसवाल्यांचं काही खरं नाही. शिवम सगळा राग त्यांच्यावर काढेल. मी एक काम करते की मी स्वतःच त्यांना फोन देऊन येते. नाहीतरी मी इथे बसून काय करत आहे, टाईमपासच तर करत आहे. तिला शिवमला बघण्याची इच्छा झाली होती आणि त्याला भेटायला जाण्याचं कारण तिला सापडलं होतं. तोच तिचं लक्ष आरशात गेलं. तिने पटकन आपले केस व्यवस्थित केले. मी फक्त फोन द्यायला चालले आहे. फोन देऊन परत येईल आणि वेळ असेल तर शिवमलाही भेटेल, ती लाजत स्वतःलाच म्हणाली आणि लगेच बाहेर निघाली. इकडे ऑफिसमध्ये शिवम आपल्या कामामध्ये व्यस्त होता. पण अचानक त्याला असं वाटलं की सुहानी त्याच्या आसपास आहे. त्याने उठून केबिनचा दरवाजा उघडून पाहिलं, पण सुहानी त्याला कुठेही दिसली नाही. त्याला वाटलं की त्याला भास झाला असेल म्हणून तो परत आपल्या चेअरवर येऊन बसला. इतक्यात सुहानी त्याच्या केबिनमध्ये आली. आधी त्याला वाटलं की तो स्वप्न पाहतोय की काय, पण जेव्हा सुहानी त्याला हसत हाय म्हणाली
तेव्हा त्याच्या लक्षात आलं की सुहानी खरोखर त्याच्यासमोर उभी आहे. सुहानी, तू इथे ऑफिसमध्ये? शिवम आश्चर्याने म्हणाला. सुहानी काही न बोलता टक लावून त्याच्याकडे पाहत होती. ती स्वतःच्याच जगात हरवलेली होती आणि स्वतःशीच हसत होती. शिवमने परत तिचं नाव घेऊन तिला भानावर आणलं. मग ती दचकून त्याच्याकडे बघत हसली. त्याने तिला विचारलं की ती ऑफिसमध्ये का आली आहे, पण सुहानीला काही उत्तरच सापडेना. ती गडबडून विचार करत होती की ती ऑफिसमध्ये का आली. पण शिवमला पाहून ती विसरून गेली होती की ती फोन द्यायला आली आहे. शिवमला एका मीटिंगसाठी जायचं होतं, म्हणून शिवमने सुहानीला आपल्या केबिनमध्ये बसायला लावलं आणि काही वेळाने येतो म्हणून सांगून तो केबिनच्या बाहेर गेला. आता सुहानी भानावर आली. अरे, आपण तर ऑफिसमध्ये फोन द्यायला आलो होतो. पण शिवमकडे पाहून सगळं विसरून गेलो. तिने स्वतःच्याच डोक्यात टपली मारली. आता तिला वाट पाहावी लागणार होती, म्हणून ती केबिनमध्ये शिवमच्या समोरच्या खुर्चीवर जाऊन बसली आणि शिवमच्या विचारांमध्ये हरवून गेली. काही वेळाने शिवम परत आला व तिच्या समोर येऊन बसला. पण सुहानी काही न बोलता फक्त त्याच्याकडे पाहून हसत होती. शिवमला समजेना की सुहानीला काय झालं आहे ते. सुहानी, काय झालं? अशी विनाकारण का हसतेस तू? ठीक आहे, हसणं ही चांगली गोष्ट आहे, पण हसायला काही कारण तर पाहिजे. असं विनाकारण हसलीस तर लोक काय म्हणतील? तो चकित होऊन म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून सुहानी भानावर आली आणि तिने हसणं बंद केलं. आणि तू मला अजून सांगितलं नाहीस की तू इथे कशासाठी आली होतीस ते, तो म्हणाला. शिवम, मी तुमचा फोन द्यायला आले होते. तिने आपल्या बॅगेतून त्याचा फोन बाहेर काढला आणि त्याला दाखवला. शिवमने आपल्या हातात असलेला दुसरा फोन तिच्याकडे केला. सुहानी, हे काय आहे? त्यालाही फोनच म्हणतात ना. तुला चांगलं माहीत आहे की माझ्याकडे 2 फोन आहेत, तो तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला. आता सुहानीला काय बोलावं ते सुचेना. अरे हो, तुमच्याकडे 2 फोन आहेत ना? मी तर विसरले होते. ठीक आहे, मी निघते, म्हणून ती उठली आणि तिथून जायला लागली. जाता जाता ती परत मागे वळली आणि त्याच्याकडे हसत प्रेमाने पाहायला लागली. तिच्या डोळ्यात त्याच्यासाठी खूप सारं प्रेम होतं. शिवमही तिच्याकडे पाहून गालात हसत होता. तिचं हे बदललेलं वागणं पाहून त्याला नवल वाटत होतं. ती त्याच्याकडे पाहून लाजून तिथून निघून गेली. तिच्या तिथून जाण्यानंतर त्यालाही कामावर लक्ष केंद्रित करणं अवघड झालं होतं. त्याच्या डोळ्यांसमोर सारखा तिचा तो हसरा आणि लाजरा चेहरा येत होता. त्यामुळे तोही तिच्या आठवणीत बेचैन झाला. त्यानंतर खूप मुश्किलीने त्याने परत कामावर आपलं लक्ष केंद्रित केलं. सुहानी जेव्हा घरी आली तेव्हाही ती शिवमच्याच आठवणीत हरवलेली होती. त्याच्या प्रेमात ती पूर्णपणे बुडून गेली होती. आता त्याच्याशिवाय तिला काही सुचत नव्हतं. ती आपल्या बेडरूममध्ये येऊन शिवमच्या मोठ्या फोटोकडे टक लावून प्रेमाने पाहत होती. सुहानी, तू तर खरंच कामातून गेलीस, ती स्वतःलाच म्हणाली. तिने जाऊन हँगरवर टांगलेला शिवमचा शर्ट कपाटातून बाहेर काढला आणि तो शिवमच आहे अशी कल्पना करायला लागली. मग त्या शर्टच्या बाह्या आपल्या हातांमध्ये घालून ती तो शर्ट आपल्या हातात घेऊन नाचायला लागली, जसे काही ती शिवमसोबतच नाचत आहे. ती खूप खुश होती. तिचा आनंद ओसंडून वाहत होता. तिचं मन आनंदाने बेभान झालं होतं. ती तशीच नाचत असताना अचानक ती शिवमवर जाऊन आदळली आणि ती दचकून शिवमकडे पाहायला लागली. सुहानी, तू काय करत आहेस? शिवमने आश्चर्याने तिच्याकडे पाहत विचारलं. सुहानी प्रेम भरल्या नजरेने त्याच्याकडे एकटक पाहत होती. त्याने चुटकी वाजून तिला भानावर आणलं आणि तिला परत विचारलं की ती काय करत होती. सुहानी लाजत खाली पाहायला लागली. शिवम तिच्या वागण्याने कन्फ्यूज झाला होता. तू परत हसायला लागलीस? तुला कुणी सांगितलं आहे का की जर तू हसली नाहीस तर तुला काहीतरी शिक्षा मिळेल? तो ती काहीतरी बोलेल या अपेक्षेने तिच्याकडे पाहत होता, पण ती काही बोलत नव्हती. सुहानी, काहीतरी विचारतोय मी, तू ठीक तर आहेस ना? त्याने परत विचारलं. सुहानीने नकारार्थी मान हलवली. नाही, मी ठीक नाहीये. मी खूप परेशान आहे आणि माझ्या परेशानीचं कारण तुम्ही आहात. सुहानी त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. मी काय केलं? शिवमने गोंधळून विचारलं. मला नाही माहीत, मला खरंच नाही माहीत, पण तुम्ही जे काय करत आहात ना ते कृपा करून थांबवा. खूप विचित्र वाटतं जेव्हा तुम्ही माझ्याजवळ येता, माझ्यासोबत असता. माहीत नाही का, पण माझा श्वास अडकतो.
माझं हृदय वेगाने धावायला लागतं आणि जेव्हा तुम्ही माझ्याकडे असे बघता तेव्हा तर मन कासावीस होऊन जातं. मला वाटतं मी तुमच्यावर प्रेम करू लागले आहे. सुहानी आपली पापणीही न लावता त्याच्याकडे पाहून बोलत होती. ते ऐकून शिवमला काय बोलावं ते समजेना. तोही चकित होऊन तिच्याकडे पाहत होता. हो शिवम, मी तुमच्यावर प्रेम करू लागले आहे. आय लव्ह यू शिवम, म्हणत ती गालात हसत त्याला बिलगली. आता शिवम शॉक झाला. शिवमचे हात तिला आपल्या घट्ट मिठीत घेण्यासाठी तळमळत होते, पण त्याचं डोकं त्याला त्यापासून अडवत होतं. पण शेवटी त्याने आपल्या हृदयाचं ऐकलं आणि तिला मिठी मारली. शिवम, मला नाही माहीत हे कधी केव्हा कुठे झालं. मला फक्त इतकंच माहीत आहे की मी तुमच्या प्रेमात पडले आहे. शिवम, तुम्हीही माझ्यावर प्रेम करता ना? प्लीज नाही नका म्हणू. तिने आपलं डोकं वर करून त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर तिथे शिवम नव्हताच. ती त्या रूममध्ये एकटीच होती. तिच्या हातात शिवमचा शर्ट होता. ती इकडे तिकडे त्याला शोधायला लागली. आता तिला समजलं की ती इतका वेळ स्वप्न पाहत होती. तिच्या डोळ्यांतून एक अश्रू हळूच खाली ओघळला. तो पुसत ती गालात हसत होती. पण इतक्यात तिला दरवाजा उघडण्याचा आवाज आला. आता तिला समजलं की शिवम खरोखरच आला आहे. शिवमने दरवाजा लावून घेतला. सुहानीने वळून त्याच्याकडे पाहिलं. आता ती खूप नर्वस झाली. तिचं हृदय खूप वेगाने धावायला लागलं. तिने त्याचा शर्ट मागे लपवला. सुहानी, काय झालं? कशी आहेस तू? तो औपचारिकपणे म्हणाला. तिची मात्र त्याच्याकडे पाहण्याची हिंमत होत नव्हती. शिवम तिच्या वागण्याने खूप कन्फ्यूज झाला होता आणि तिच्याकडे रोखून पाहत होता. पण सुहानी काही न बोलता खालीच पाहत होती. तिने नजर वर करून त्याच्याकडे पाहण्याची हिंमत केलीच नाही. शेवटी वैतागून शिवम चेंज करायला आतमध्ये निघून गेला. तो आतमध्ये जाताच सुहानी गालात हसत त्याच्या दिशेला पाहायला लागली. तिच्या हातात असलेला त्याचा शर्ट तिने आपल्या छातीशी कवटाळला आणि परत आपल्या जागेवर ठेवून दिला. तुम्हाला हृदयाच्या भाषेत माझं उत्तर आहे की मी ठीक नाहीये. आय लव्ह यू शिवम, ती त्याच्या शर्टकडे पाहत म्हणाली. शिवम जेव्हा चेंज करून आला तेव्हा सुहानी डोळे बंद करून आपल्या जागेवर झोपलेली होती. तिला शिवमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची नव्हती म्हणून ती झोपण्याचं नाटक करत होती. ती झोपली आहे असं समजून त्यानेही तिला डिस्टर्ब केलं नाही आणि तोही आपल्या जागेवर जाऊन झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सुहानी तयार झाली होती. तिने पाहिलं की सूर्याची किरणं शिवमच्या चेहऱ्यावर पडत होती आणि त्या किरणांमुळे तो इरिटेट होत होता. सुहानी त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली आणि त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बघायला लागली. सूर्याच्या किरणांमुळे त्याची झोप मोड होऊ नये म्हणून ती सूर्याची किरणं अडवून उभी राहिली. त्यामुळे शिवम पुन्हा शांतपणे झोपला. सुहानी तिथेच उभी राहून खूप प्रेमाने त्याच्याकडे बघत होती. तिने जाऊन खिडकीचे पडदे लावून घेतले. ती परत त्याच्याजवळ येऊन बसली आणि त्याच्याकडे पाहायला लागली. त्याच्याकडे कितीही पाहिलं तरी तिचं मन काही भरत नव्हतं. ती दिवस आणि रात्र त्याच्याकडे बघायला तयार होती. तिने आपला हात त्याच्या चेहऱ्याजवळ नेला आणि हळुवारपणे त्याच्या कपाळावर आलेले केस बाजूला केले. पण त्याने अचानक डोळे उघडले. त्याला जागी झालेला पाहून ती घाबरली आणि पटकन उठून उभी राहिली. शिवमही ऑकवर्ड होऊन आपल्या जागेवर उठून बसला. गुड मॉर्निंग. ते तुमचं डोकं उशीच्या खाली गेलं होतं. तुमची मान दुखावली असती म्हणून मी. ती नर्वस होऊन म्हणाली. मी ठीक आहे, शिवम म्हणाला आणि लगेच वॉशरूममध्ये गेला. सुहानीने त्याच्या ब्लँकेटची घडी केली. शिवमला आता हे सगळं ऑकवर्ड वाटायला लागलं होतं. त्या सुहानीच्या वागण्यात झालेल्या बदलामुळे त्याला जास्तच अजब वाटत होतं. तो त्या दिवशी सुहानीच्या समोर न येण्यासाठी जरा लवकरच ऑफिसला निघून गेला. पण सुहानीला आता या भावना मनात ठेवणं अवघड झालं होतं. शेवटी तिने शिवमला सगळं सांगायचं ठरवलं. पण त्याला कसं सांगावं हाही प्रश्न होता. तो समोर येताच तिचे हातपाय थंड पडत होते. डोकं काम करणं बंद करत होतं. म्हणून तिने त्याला सांगायची प्रॅक्टिस करायची ठरवली. बेडरूममध्ये शिवमला आपल्या मनातल्या भावना कोणत्या मार्गाने सांगाव्यात याचा विचार ती करत होती. शिवम, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. माझं तुमच्यावर मनापासून प्रेम आहे. हे वाक्य छान आहे ना? खूप छान आहे, ती आनंदाने स्वतःलाच म्हणाली. इतक्यात शिवम येऊन तिच्या मागे उभा राहिला. हो, खूप छान आहे. तो आरशातून तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता. त्याला पाहून सुहानी परत नर्वस झाली. शिवम, तुम्ही
ती गडबडून म्हणाली. शिवम आरशातून तिच्याकडे पाहून हसत होता. क्रमशः कसा वाटला आजचा भाग? जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.